जग फिरण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, पण माझ्यासाठी हे स्वप्न माझ्या कामाचा एक भागच आहे. आणि आज आमचं क्रूझ शिप येऊन पोचलं आहे आयर्लंडमधल्या एका अतिशय सुंदर शहरात, ज्याचं नाव आहे कोप. समुद्राकडून कोपकडे पाहताना सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात ती डोंगराच्या उतारावर वसलेली ही रंगीबिरंगी घरं आणि त्यांच्यावर दिसणारं सेंट कोलोमन कॅथेड्रल. मी याच जहाजावरती काम करतो, त्यामुळे अशा सुंदर पोर्ट्सवर येणं हा माझ्या कामाचाच एक खास भाग आहे. कॉपचा इतिहासही खूप खास आहे. इथून अनेक आयरिश लोक चांगल्या भविष्यासाठी अमेरिकेकडे रवाना झाले होते. इथेच ॲनी मोर आणि तिच्या भावांची आठवण जपणारं हे छोटंसं एक स्मारक आहे. आता आपण कोपच्या या वॉटरफ्रंटजवळ आलो आहोत. समुद्राच्या अगदी काठावर वसलेली ही रंगबेरंगी घरं, छोटी छोटी कॅफेज आणि समोर दिसणारा सुंदर हार्बर, कोपची हीच खासियत आहे. कोपचं आणि टायटॅनिकचंही एक खास कनेक्शन आहे. 1912मध्ये टायटॅनिकच्या प्रवासातील शेवटचा पोर्ट ऑफ कॉल याच ठिकाणी झाला होता. आता आपण कोपमध्ये थोडं फिरूया आणि हे शहर जरा जवळून पाहायचा प्रयत्न करूया. कोपमध्ये फिरताना एक गोष्ट लगेच जाणवते. या छोट्याशा शहरात प्रत्येक रस्त्यावर काही ना काही हिस्ट्री पाहायला नक्कीच मिळते. आता आपण आलो आहोत ते टायटॅनिकशी जोडलेल्या एका खास ठिकाणी. हे आहे टायटॅनिक एक्सपिरियन्स कोप. 1912मध्ये टायटॅनिकच्या शेवटच्या प्रवासात कोप हे तिचं शेवटचं पोर्ट ऑफ कॉल होतं. त्यामुळे या शहरात टायटॅनिकची आठवण आजही अगदी सहजपणे जाणवते. कोब या शहराच्या स्ट्रीटमधून चालताना आपल्याला दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या या कलरफुल बिल्डिंग्स आणि छोट्या शॉप्स शहराला एकदम एक वेगळंच कॅरेक्टर देऊन टाकतात. आणि या सगळ्याच्या वरून लक्ष वेधून घेतं ते सेंट कोलोमन्स कॅथेड्रल. शहरात कुठूनही पाहिलं तरी त्याची उंच टॉवर लगेच नजरेत येते. कोप खरंच छोटंसं शहर आहे, पण पाहण्यासारखं इथे बरंच काही आहे. पण कोपची ओळख त्याच्या टायटॅनिकशी जोडलेल्या इतिहासामुळे आणखीन खास बनवते. 11 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक इथून आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालं होतं. ही प्लाक त्याच ऐतिहासिक घटनेची आठवण करून देते. कोबमधून टायटॅनिकवर चढलेल्या 123 प्रवाशांपैकी केवळ 44 प्रवासी त्या दुर्घटनेतून वाचले होते. आज कोपच्या भेटीत सुंदर वॉटरफ्रंट पाहिला, शहराच्या छोट्या छोट्या रस्त्यांमधून फिरलो आणि टायटॅनिकशी जोडलेला इतिहासही जवळून पाहिला. आणि समोर आहे आपलं जहाज. आता पुन्हा कामावर परतण्याची वेळ झालेली आहे. तर मित्रांनो, हा होता आयर्लंडमधल्या कोपचा आपला छोटासा प्रवास. तुम्हाला कोपचा हा प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा जगभरातील प्रवासांसाठी मॅक्झिमम जर्नीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन देशात, एका नवीन शहरात आणि एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत प्रवास करत राहा आणि जग पाहत राहा. धन्यवाद.